नमस्कार. कविता झूम इनच्या या भागात तुमचं स्वागत. मागच्या 2 भागांमध्ये र हे अक्षर जोडून तयार होणारी जोडाक्षरं ती लिहिली कशी जातात आणि त्याच्या मात्रा कशा मोजल्या जातात हे आपण पाहिलं होतं. या एपिसोडमध्ये सुद्धा र अक्षर जोडून तयार होणाऱ्या जोडाक्षरांचा आणि ते लिहिण्याचा आणखीन एक प्रकार आपण बघणार आहोत. उदाहरणासाठी आपण शब्द घेणार आहोत राष्ट्र, ड्रामा, ट्रे. आता राष्ट्र हा शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा तुम्ही बघाल की ट च्या खाली इंग्रजीतलं व्ही अक्षर जर उलटं लिहिलं तर कसं दिसेल तशी एक खूण असते. आता अशी खूण केव्हा वापरली जाते तर ज्या व्यंजनांमध्ये ती लिहित असताना वरपासून खालपर्यंत एक उभी रेष वापरली जात नाही. उदाहरणार्थ ड, ट, त्या व्यंजनांना जेव्हा र हे अक्षर जोडून जोडाक्षर तयार झालं आहे असं सूचित करायचं असतं तेव्हा त्या व्यंजनाच्या खाली म्हणजेच त्या अक्षराच्या खाली हा असा उलटा व्ही काढला जातो. राष्ट्र या शब्दाच्या मात्रा कशा मोजायच्या ते आता आपण बघूया. ष्ट्र जोडाक्षर 1 मात्रा, त्या आधीचा रा हे दीर्घ अक्षर असल्यामुळे त्याच्या 2 मात्रा. मागच्या एपिसोडच्या कमेंटमध्ये एक खूप छान शंका विचारली होती कोणीतरी. ती अशी होती की जोडाक्षराच्या आधी आलेलं ऱ्हस्व अक्षर लांबत असल्यामुळे त्याच्या 2 मात्रा धरायच्या हे समजलं, पण जर जोडाक्षराच्या आधी दीर्घ अक्षर आलेलं असेल जसं राष्ट्र मध्ये आलेलं आहे तसं, तर ते दीर्घ आहे म्हणून त्याच्या 2 अधिक ते जोडाक्षराच्या आधी आलंय म्हणून 1 मात्रा त्यात जोडून त्याच्या 3 मात्रा धरायच्या का? तर असं होत नाही, कारण की ऱ्हस्व आणि दीर्घ हे उच्चाराच्या लांबीचे 2च प्रकार आपण मोजतो आणि मुळात लांबलेलं ह्रस्व अक्षर 2 मात्रांचं तसंच दीर्घ अक्षर 2 मात्रांचंच असतं. त्यामुळे राष्ट्र या शब्दाच्या मात्रा मोजताना रा च्या 2, ष्ट्र ची 1. आता अशाच पद्धतीने ड्रामा आणि ट्रे या 2 शब्दांच्या मात्रा कशा मोजायच्या हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. या लहान लहान गोष्टी समजून घ्यायला मजा येते की नाही? म्हणूनच मी म्हणत असतो गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची. त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी. तोपर्यंत शुभेच्छा.